नमस्कार सर्वांना. हर्षूच्या मम्मी या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. तर आहे ना, तुम्हाला थोडासा आवाज येत असेल तर इकडे साईडला आहे ना मिशीनचं काम चालू होतं. तर थोडंसं माफी असावी. तरी ते ना मी बेसन पीठ घेतले आणि मस्त असा बेसन पिठापासून एकदम असा झटकीपट खमंग ढोकळा तयार करते. तर खमंग ढोकळ्यासाठी मी ते 2 हिरवी मिरची, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, आल्याचं अर्धा इंच तुकडा आणि त्यानंतर साखर आणि थोडंसं इनो टाकून मस्त असं बटर तयार करून घेतलं. तरी ते ना मी कुकरमध्ये जाळी टाकत होते, पण ते काय त्याच्यात जात नव्हते कारण कुकर छोटा आहे 3 लिटरचा. तर मग त्यात पाणी टाकलं, प्लेट टाकली आणि कुकरचे जे डबे असतात ना त्याच्यातच मग मस्त असं थोडंसं तेलाचा हात लावून बटर टाकलं आणि इथे कुकरची शिट्टी काढून घ्यायची. तर हे बघा 15 मिनटात इतका छान आणि मस्त झालं होतं ना बरं आपला खमंग ढोकळा. तर मस्त असं छान झालेला आहे. तर थोडासा व्हिडिओ आहे ना सॉरी कॅमेरा आहे ना बाजूला झाला होता, तर त्याची पण मला माफी असावी. तर हे बघा इतकं छान आणि मस्त झालेलं आहे ना आणि मस्त म्हणजे एकदम जाळीदार असा खमंग ढोकळा झालेला आहे तयार. तर इकडे ना मी बाजूलाच तोपर्यंत जिरे, मोहरी, कढीपत्ता, मिरची, थोडंसं पाणी आणि साखर टाकून थोडीशी कोथिंबीर टाकून इकडे तयार करून घेतलं तो पाणी. तर चला मग आता इथे मी पीसेस कट करून घेते आणि मस्त झाला आता बरं का खमंग ढोकळा. एकदम सोप्या पद्धतीनं आहे, जास्त झंझटही नाही. तर आता इथे मी दोन्ही साईडनं मस्त असे छान चौकोन करून घेतले आहे पीसेस. तर आता आहे ना याच्यावर मी फोडणी टाकून घेते. तर हे बघा इथे आता मस्त फोडणी टाकलेली आहे आणि मी व्हिडिओ थोडा स्पीडनं केला आहे. तर छान झाला होता खमंग ढोकळा. चला तर मग मी आता देते मुलांना. आता हर्षून दादा तरी ते रेडी होऊन बसलेच होते आणि दीदी फ्रेश होती. तर खाऊया. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.